धून त्यांनी इतकी पात्र साकारली की लोकांना त्यांची खरी ओळख विसरायला झाली. कधी रिक्षावाला, कधी पोलीस, कधी नवरा, कधी बायकोसाठी वेडं झालेलं पात्र, पण प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन. त्यांचा संवाद, टायमिंग आणि चेहऱ्यावरचं हसू हे सगळं इतकं नैसर्गिक आहे की प्रेक्षकांना वाटतं, अरे हा आपल्यातलाच माणूस आहे. लोक त्यांना अभिनेता म्हणून ओळखतात, पण समीर चौघुले हे एक उत्कृष्ट लेखकही आहेत. त्यांचा लेखन प्रवासही तेवढाच सुंदर आहे. ते सामना या वृत्तपत्राच्या फुलोरा या स्तंभात नियमितपणे लिहायचे. त्यांच्या लेखनात विनोद असायचाच, पण त्याचबरोबर समाजावर एक हलका विचार करायला लावणारा टचही असायचा. ते लिहायचे जीवनाबद्दल, नात्यांबद्दल, साधेपणाबद्दल, कारण त्यांना माहीत आहे, हसण्यातही तत्वज्ञान असतं. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे त्यांचं एक नाटक तर प्रेक्षकांच्या मनात कायमचं कोरलं गेलं आहे. आजही त्याचे प्रयोग होत असतात. एक गोष्ट खरी, समीर चौघुले केवळ लोकांना हसवण्यासाठी नव्हे, तर विचार करायला लावण्यासाठी लेखन आणि अभिनय करतात. त्यांच्या प्रत्येक पात्रात एक लहानसा सामाजिक संदेश असतो. समीर चौघुले यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार म्हणजे